दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अक्षय तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा। या सोमवारची जरा आज्ञा लेट झाली, कार्यक्रम अधिक मंदिराचे नियोजनासाठी थोडंसं इकडे तिकडे जावं लागल्यामुळं थोडंसं मागं पुढं होतंय। सर्व भक्तांनी समजून घ्यावं ही विनंती। आजची आज्ञा मोराड क्षेत्रासाठी आहे। भगवंत ह्या क्षेत्रात का कार्य तीव्रतेने करायला लागले याबद्दल संदर्भ आहे। आपण आज्ञा वाचल्यानंतर जरा विश्लेषण होईल, लक्षात घ्या। श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 1/6/2017 वेळ 6:36। माझ्या आज्ञेचे जो एकनिष्ठपणे पालन करण्याचा सतत जो भक्त प्रयत्न करतो तो माझ्यामध्ये सतत लीन राहतो। या ठिकाणची कार्यक्षमता व भक्तीची तीव्रता एकनिष्ठपणे मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे या ठिकाणातील दिव्य प्रकाश सूर्याच्या तेजाप्रमाणे वाढत आहे। त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तास येथील कार्य तीव्रता व अनुभूतीची प्राप्ती अतिदिव्यपणे प्राप्त होईल। जो भक्त सतत एकनिष्ठपणे सेवेचे पालन करतो तो मला सतत प्रिय आहे। या ठिकाणातील महात्म्य मोठ्या प्रमाणात वाढेल व येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तास माझ्या अनुभूतीची प्रचितीची प्राप्ती होईल। जो एकनिष्ठपणे पाण्याच्या धारेप्रमाणे भक्तीत लीन आहे त्याच्या पाठीशी मी आनंदाने आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी विचार करण्यासाठी बाब आहे। तुम्हाला वाटतं की मोराळ ही कडक आहे, जरा कुठलं समजून घेत नाही ती, पण मौली ज्या काही गोष्टी असतात त्या भगवंताच्या आज्ञेनुसार आम्हाला चालावं लागतं। आणि ह्यात तडजोड नसल्यामुळं तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण आम्हाला इकडे बी बघावं लागतं। का तर ही क्षेत्र सर्व भक्तांना अनुभूती मिळावी ह्यासाठी इथं तडजोड कुठली स्वीकारली जात नाही। तडजोडी म्हणजे काय, फक्त मांसाहार मद्यपान करू नका, ह्याच दोन तडजोडी आहेत। ही काय आपल्याला लय मोठी बाब नाही त्याचा विचार केला तर, पण बऱ्याच माणसांना वाटतं ही काळजावर दगड ठेवल्या गेलं, ह्याला पर्याय नाही। जे आम्हाला ही तत्व आहे ती भगवंताची, ह्या तत्वानुसारच मोराळ चित्र चालेल। काही होऊ दे इथं, ही तत्व कधीही बदलली जाणार नाहीत। एवढी दक्षता घेतल्यामुळं या ठिकाणी भगवंतांनी जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक भक्ताला अनुभूती द्यायचं ठेवलंय। ही का तर ही तत्व ठेवणं गरजेचं आहे। आणि ही तत्व ठेवण्यासाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करून, आज आमचं सेवेकरी मंडळ असू द्या, ही तत्वानं वागते ती। एकटाच आम्ही किंवा आमचं परिवार करतंय म्हणून होत नसतंय। असंख्य सेवेकरी एकनिष्ठेनं एक तत्वानं या क्षेत्रात काम करते ती। तसंच जर आपण सुद्धा भक्तांनी सुद्धा एकनिष्ठपणे भगवंताच्या भक्तीत जर लीन राहिलं तर आनंदानं तुमच्या पाठीशी सदैव परमेश्वर आहेत, ही प्रत्यक्ष त्यांच्या मुखात आलेला आहे। ह्याचा आपण गांभीर्यानं काळजीनं विचार करून आपण भक्ती केली पाहिजे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 8/6/2017 वेळ 6:43। भक्तीमध्ये वाटचाल करीत असताना क्रोध व अहंकार या षड विकारांना जो संयमी ठेवू शकतो तो भक्ती मार्गामध्ये एखादा अश्वाप्रमाणे वाटचाल करतो। तो त्याचे निश्चय, लक्ष्य व ध्येय वेगाने प्राप्त करू शकतो। जो भक्ती मार्गामध्ये एकनिष्ठ आहे तो असंख्य अशा षड विकारातून बाहेर पडतो व सत्य व असत्य जाणू शकतो। तो आपल्या सर्व षड विकारास संयमित ठेवू शकतो। गुरूंचा आशीर्वाद हा त्यातील सर्वात मोठा टप्पा आहे। भक्ती मार्गात जो माणसाला क्रोध येतो, अहंकार, माझ्यासारखा भक्तच नाही, आणि ही ज्यावेळी षडरूपातलंच प्रकार भगवंतांनी सांगितलंय आणि ह्याच्यावर संयम ठेवणं गरजेचं आहे। सगळं सुटत नसते ती कुठल्या गोष्टी, पण संयम ठेवला तर मात्र आणि एकनिष्ठपणे जी सेवा करतो त्याला लक्ष्य अश्वाच्या वेगाप्रमाणे, घोड्याच्या गतीप्रमाणे आपल्या भक्तीचा पुढं तीव्रता आणि आपल्याला फळ त्याचं प्राप्त होत असतं। म्हणून क्रोध आणि
अहंकार ही बाजूला ठेवून भक्ती मार्गात आपण सदैव राहिलं पाहिजे. परमेश्वराने किती साध्या भाषेत सांगितलंय बघा, ते भक्तीचं स्पीड सुद्धा सांगितलंय. ह्या दोन गोष्टी आणि सत्वानं तत्वानं जर आपण भक्ती केली तर 100% परमेश्वराच्या कृपा होतात. ही काय आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.